उत्तर सोलापुरातील कोंडी गावात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिकांची कसरत होतीये। गावातील अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत। रस्ते लवकर दुरुस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। मी सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या ठिकाणी आहे। कोंडी ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्यांना हे सामोरं जावं लागतंय। त्यातली मुख्य समस्या म्हणजे हा जो रस्ता आम्ही झी 24 तासच्या माध्यमातून आपल्याला दाखवतोय। खरं तर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गातून कोंडीकडे आत येणारा हा रस्ता आहे। कोंडी गावचा हा मुख्य रस्ता आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डंपर असो, टेम्पो असो, अशा मोठमोठ्या वाहनांची वर्दळ ही या ठिकाणावरून असते। मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रस्ता हा खराब अवस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी गटारीच्या देखील समस्या आहेत। या खराब रस्त्यामुळे या गटारीत पडल्याचं नागरिकांचं प्रमाण देखील आतापर्यंत समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत अनेक वेळा मागणी करून देखील कोणताच बदल होत नसल्याने आता ग्रामस्थ देखील संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, केव्हापासून या रस्त्याची अवस्था अशी आहे? गेल्या 10 ते 15 वर्षापासून जसं आम्ही बघतोय तसं ही रस्त्याची अवस्था अशीच आहे। आतापर्यंत पावसाळ्यात तर तुम्ही अक्षरशः बघू शकता की ह्या रस्त्यावर जाणं मुश्किल होत आहे। दोन्ही बाजूला गटर असल्यामुळं ना, आणि रस्त्याची जी रुंदी आहे ती खूप आखूड असल्यामुळं, कमी असल्यामुळं ना, 2 गाडीही ॲट ए टाइम जाऊ शकत नाहीत आणि इथून मोठमोठे जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते। त्यामुळे पण हा रस्ता बिकट झालेला आहे, जी रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे। एकंदरीत पाहू शकतो गेल्या अनेक वर्षांपासून अशा परिस्थिती आहे। या कोंडी गावातून अनेक छोट्या गावांना देखील रस्ता फुटतो। मात्र पंचक्रोशीतील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत लवकरात लवकर रस्ता व्हावा इतकी माफक अपेक्षा ग्रामस्थांकडून केली जाते। अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, कोंडी, सोलापूर।